नमस्कार, मी डॉक्टर सौ स्मिता सुरेश गिरी, गोपालकृष्ण गोखले कॉलेज येथे रसायनशास्त्र या विषयाची प्राध्यापिका म्हणून काम करते आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायचं हे घोषित केलं. दिल्ली येथील लालबाग मैदानामध्ये योगगुरु रामदेव बाबा यांचे योग शिबिर आयोजित केले होते. त्यावेळेला परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी 21 जून हा दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायचं हे सर्वांना सांगितलं. योग हा आपलं चित्त आणि देह, मानवाचा जो चित्त असतं आणि देह आहे याच्या ओढाताणीमध्ये मानवाला हा आपला आनंद मिळवता येत नाही आणि त्यामुळे योग केल्याने त्याचं चित्त आणि त्याचं देह या दोन्हींचं तादात्म्य पाहून त्याला आत्मशक्ती किंवा आत्मनिर्भरता मिळते आणि हा आनंद त्याच्या मेंदूमध्ये लहरींमध्ये प्रवाहित होतो आणि मेंदू हा उल्लसित राहतो. मी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्र योगा याविषयी तुम्हा सर्वांना माहितीही सांगणार आहे आणि मंत्र योगाची महतीही तुम्हाला स्पष्ट करणार आहे. मंत्र योगा हा एकदम सहज, सुलभ आणि कुठल्याही क्षणी केव्हाही आपण तो करू शकतो. मंत्र योगा केल्याने आता 21व्या शतकामध्ये ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्याला ज्या मोबाईलच्या लहरी येतात, वातावरणातील लहरी येतात, UV आहेत, IR आहेत, यांचा पण इफेक्ट आपल्यावरती होत राहतो आणि अशा वेळेला आपल्या बॉडीमध्ये या लहरी काही विषारी वायू, विषारी एनर्जी हे निर्माण करत राहतात. मंत्र योगा हे आपण उच्चाराने, ध्वनी लहरीने तयार करायचं असतो. जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो तेव्हा आपली संपूर्ण गात्र, आपले गाल, आपली जीभ, आपले डोळे आणि आपल्या पेशी ज्या आहेत त्या उल्लसित राहतात आणि त्याच्या ध्वनी लहरींचं रूपांतर विद्युत लहरीमध्ये करतात आणि त्या लहरी पूर्ण आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित राहतात. या प्रवाहित लहरींमुळे आपला मेंदू सुद्धा तल्लख व्हायला मदत होते आणि मन हे एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्यामुळे आणि बुद्धीलाही ताकद मिळाल्यामुळे मनुष्य हा आत्मनिर्भर व्हायला मदत होते. मंत्र योगा हा कुठलेही आणि कुठेही करता येतो. कुठल्याही वयामध्ये साधारणपणे मनुष्य हा जन्म घेतो तेव्हा तो प्राणी म्हणून असतो, त्याच्यावरती संस्कार होतात तेव्हा तो मनुष्य बनतो आणि ज्या वेळेला तो योग त्याचा हा संस्कार, देह आणि पूर्ण सृष्टीमधील एनर्जी यांच्याशी तादात्म्य पावतो त्यावेळेला त्याचं महामानवामध्ये आणि ब्रह्म आनंदामध्ये रूपांतर होतं. हेच तर खरं गमक आहे आपल्या मनुष्य जन्माचं. मग तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये असा, डॉक्टर असा, शिक्षक असा, विद्यार्थी असा, मनुष्य धर्म जो स्वीकारलाय, तुम्ही शेतकरी असा, स्त्री असा, पुरुष असा, कुठलाही धर्म असू दे, पण ज्या वेळेला आपण मंत्रांचं उच्चारण करायला लागतो तेव्हा फक्त स्वतःच्या बॉडीमध्येच नाही तर तुमच्या आसपासच्या सुद्धा लहरींमध्ये त्याचं रूपांतरित व्हायला लागतं आणि या लहरी जेव्हा प्रवाहित होत राहतात तेव्हा आसपासचं वातावरण सुद्धा त्या तेवढ्याच पवित्र बनवायला आपल्याला मदत होते. योग हा केल्याने तुलसीदास आहेत, मीराबाई आहेत, नंतर आपले महर्षी वाल्मिकी आहेत की ज्यांनी रामायणाचं निर्मिती केलेली आहे. ही निर्मिती करत असताना सुद्धा ते तर आधी डाकू होते आणि डाकू असताना सुद्धा मंत्र म्हणून त्यांच्या या ज्या डाकूपणाच्या ज्या वृत्ती होत्या तर त्या वृत्तींचं निरासरण होऊन त्याचं रूपांतर चांगल्या सकारात्मक ऊर्जेमध्ये झालं आणि नंतर आपल्याला रामायणासारखा ग्रंथ हा आपल्याला मिळाला. युगायुगातून आपल्याला वेद युग काळात जे काही 4 युग आहेत त्यामध्ये वेदांमध्ये ऋग्वेद आणि यजुर्वेद या वेदांमध्ये सुद्धा या मंत्रयोगाचा उल्लेख केलेला आहे. मंत्र म्हणजे आपले उच्चार स्पष्ट होणे आणि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा मंत्र सुद्धा हा आपला पूर्ण पृथ्वीभर, सृष्टीभर व्यापून राहिलेला आहे. शिवाची जी ताकद आहे, शिवामुळे निर्माण होणारी जी ताकद आहे तर ही ऊर्जा पूर्णपणे आपल्या बॉडीशी एकरूप होते, आपल्या आत्म्याला जाऊन पोहोचते आणि आत्म्यामध्ये ज्या विद्युत लहरी तयार होतात त्या आणि सृष्टीच्या लहरी ह्या एकत्र येतात आणि आपल्याला सिद्धी प्राप्त होण्यास त्याची मदत होते. त्यामुळे ओम नमः शिवाय हा मंत्र सुद्धा
सर्वांसाठी अगदी सहज उपलब्ध असलेला आहे। तेव्हा ओम अहम ब्रह्मास्मी आणि ओम नमः शिवाय हे वैश्विक मंत्र म्हणून नावाजलेले आहेत। राग, लोभ, कीर्ती, अहंकार अशा ह्या चित्त वृत्ती ज्या माणसामध्ये दिसून येतात आणि स्वतःचं जीवन जगत असताना त्यांना यांच्याशी सामना करावा लागतो, यावेळेला पूर्ण निगेटिव्हिटी बॉडीवर भरते, नैराश्य येते, कधी कधी आपल्याला कळतही नाही की व्याधी सुद्धा याच्यापासून निर्माण होतात। या व्याधींचं रूपांतर आणि नंतर मग मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये होऊन तो व्यक्ती अगदी त्रासला जातो। अशा वेळेला या मंत्र योगामधून मंत्रांचं जर त्यांनी उच्चारण पूर्णपणे व्यवस्थित केलं आणि त्या लहरी जर निर्माण केल्या तर या व्याधींचं निराकरण करण्यास त्याला मदत होते। आणि म्हणून ह्या चित्तवृत्तींचं दमन करणे आणि ध्यान धारणा वाढवणे ह्यालाच योग असं म्हटलेलं आहे। मंत्र योगांमध्ये मनुस्मृतीने असं सांगितलेलं आहे की यामध्ये वाचिक जप जर केलेला असेल, मंत्रांचा वाचून केलेला असा जर जप केलेला असेल, तशी जर धारणा केलेली असेल तर ते 10% तुम्हाला यश मिळवून देतं किंवा 10% तुम्हाला त्याचा फायदा मिळतो। त्याच्यानंतर मानसिक स्तर म्हणजे मानसिक जप, मनातून केलेला जप, मग तो तुम्ही कुठल्याही कारणासाठी केलेला असेल तर तो जर मनातून तुमच्या जर त्या लहरी निर्माण करत केलेला असेल, न उच्चारता पण मनातून तो कंटिन्युअस म्हणत केलेला असेल तर ते 100 पटीने तो तुम्हाला तो जप फायदा मिळवून देतो। परंतु उमांशु जप हा जो निश्चल जप आहे, हा उमांशु जप जर तुम्ही करत असाल आणि त्याचं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर या अस्पष्ट ध्वनींमधून तुम्ही तुमचे ओठ हलतायत, तुम्ही मनातून तो उच्चार करताय पण अस्पष्ट ध्वनी येतोय पण मंत्र मात्र आतून चालू आहे आणि तुमचं कामही चालू आहे, असा जर तुमचा मंत्र असेल तर तो 1000 पटीने तुम्हाला तो फायदा मिळवून देतो। त्यामुळे हे तिन्ही जप जे आहेत तर हे जपचे प्रकार करत असताना किंवा मंत्रांचा उच्चार करत असताना या 14मध्ये उमांशु जपला जास्ती महत्व आहे। या प्रकारामध्ये मंत्र योगाच्या प्रकारामध्ये पहिला जो जप आहे तो नित्य जप। नित्य जप हा अनुषंगाने आपल्या ट्रॅडिशनल वेने आपल्या घरातून संस्कारातून आपल्याला मिळालेला हा जप असतो। जसं शुभंकरोती म्हणतो, शुभंकरोती म्हणताना सुद्धा उच्चार त्याचे स्पष्ट असावे आणि जेव्हा आपण तो एखादा दिवा लावलेला असेल आणि त्या दिव्याकडे पाहून आणि आपल्या इष्ट देवतांकडे पाहून किंवा आपल्या आत्माला त्या दिव्याच्या रूपात पाहून जर तो मंत्र म्हटलेला असेल तर त्याचे लाभ हे आपल्याला मिळतातच। दुसरा आहे तो नैमित्तिक जप। नैमित्तिक जप म्हणजे कुठल्या तरी निमित्ताने, बऱ्याचदा आपण आसपास समाजामध्ये वावरत असताना बघतो की एखाद्याला कुठला तरी प्रॉब्लेम असतो, कदाचित त्याच्या सामाजिक वावरण्याचा असेल, विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांचा असेल, एखादं कार्य करण्याचं असेल, संकटात सापडलेल्याच असेल, कुठलं तरी निमित्त धरून आपण एक संकल्प करतो आणि त्या निमित्ताने आपण एक जप म्हणायला सुरुवात करतो। बऱ्याचदा स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये आपल्याला दर गुरुवारी असं नैमित्तिक जप करणारी लोक भेटतात, पण या नैमित्तिक जपातून सुद्धा त्यांच्या लहरी या पॉझिटिव्ह होत राहतात, मोठी शक्ती निर्माण होते आणि कळत नकळतपणे त्या व्यक्तीवरती त्याचा प्रभाव होऊन ती व्यक्ती ही खूप मानसिक दृष्ट्या सदृढ होते। काम्य जप हा कार्यानुसार तुमचा ठरलेला असतो। एखादं काम करायचं आहे आणि ते काम करत असताना तो मंत्र म्हटला तर ते काम सुद्धा होतं आणि मंत्र सुद्धा जप होतो आणि त्या लहरींमुळे कामामध्ये त्यांना ऊर्जा सुद्धा मिळते। निषिद्ध जप, निषिद्ध जपला लय नसते, केव्हाही उठून तो जप म्हणत असताना तो लयीत असेल नसेल पण जप म्हणून म्हटला जातो, कार्य उरकलं जातं, पण त्याचा सुद्धा आपल्याला या लहरींचं रूपांतर आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा निर्माण करताना दिसते। प्रायश्चित्त जप हे मात्र, प्रायश्चित्त जप हा मात्र आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाने हा जप हा केलाच पाहिजे। हे मी मुद्दाम आवर्जून यासाठी सांगते की कळत नकळतपणे मोठ्या कलाकार असतील, मंत्री असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील, कोणालाही कुठल्याही गोष्टीचं प्रायश्चित्त होऊ शकतं आणि हे प्रायश्चित्त आपण स्वतःशीच घेत असतो। जेव्हा हे प्रायश्चित्त घेण्यासाठी आपण एखादा इष्ट देवतेचा आपण धावा करायला लागतो आणि त्यातून जे निर्माण होणारे जो मंत्र आहे त्या मंत्राचा जर उच्चार करायला लागलो तर निश्चितपणे आपलं आणि त्या ईश्वर शक्तीचं तादात्म्य पाहून आपल्याला ती सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्यातलं नैराश्य कमी होतं आणि प्रायश्चित्त घेतलेल्याचं समाधान सुद्धा मिळतं। अचल जप, अचल जप म्हणजे एखादी प्रतिष्ठापना करायची न हलणार, एकाच ठिकाणी बसून
व्यवस्थित त्या देवतेची प्रतिष्ठापना, त्या शक्तीची प्रतिष्ठापना करायची असेल तर त्यावेळेला जो जप केला जातो त्याला अचल जप असं म्हटलं जातं. चल जप हे आपल्या आजी, मावशी, आजोबा देवळातून सुद्धा जे माला जप करतात तर ते माला जप कित्येक तासन तास सुद्धा ते बसून करतात, चालत फिरत असतात, कधी कधी बोलत सुद्धा असतात. तर हे चल जप हा माला जप करत असताना ती ऊर्जा मिळवून देते. तर आपले हे 10 बोटं आहेत, ही 10 बोटं, हाताची 10 बोटं एक अँटिना सारखं काम करत असतात. आपल्या ह्या बोटांचे जे थंब आहेत, त्या टोकं जे आहेत, तर त्यातून आपल्या बॉडीतून निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडत असते. त्यामुळे माला जप करत असताना या मालातून मंत्रांचे उच्चारही होतात आणि त्या एनर्जीशी आपण एकचित्त पावतो आणि ती एनर्जी चांगली निर्माण होते. वाचिक जप ह्या जसं आपल्याकडे गणपती उत्सव होतो, गणपती उत्सवामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत, म्हातारी लोक असतील तरी सुद्धा गणपती बाप्पा मोरया म्हणताना अगदी एका लयीत, एका ह्याच्यात सगळ्यांच्या बरोबर मिळून म्हणत असताना त्यांची ऊर्जाही वाढलेली दिसून येते, चेहऱ्यावरती एक समाधान मिळतं. तर याचं हे वाचिक जप हा सगळ्यात अमोघ हा असा पॉझिटिव्ह या शक्तीचा हा उपयोग आहे. त्यामुळे वाचिक जप हा वाचून करायचा, सगळ्यांच्या बरोबर करायचा आणि जो समोर जर व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही तो वाचून केलेला असेल तरी अमोघ शक्ती तुम्हाला प्राप्त होते. मानस जप हा मनातून करायचा असतो. मगाशी जसं मी सांगितलं की मनुष्य जन्म हा त्याच्या वावरण्यामध्ये काही जर त्याला संकट येत असतील तर वाचून सुद्धा हा जप करता येतो आणि याच्या आपल्याला त्या संकटातून बाहेर पडता येतं. किंवा आपल्याला जे बॉडीवरती निगेटिव्हिटी निर्माण होते, निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा जी निर्माण होत राहते की ज्याच्यापासून मानसिक रोग निर्माण होतात, तर यामधून आपण वाचू शकतो. अखंड जप, अखंड नामस्मरण खूपदा आपण ऐकलेलं असतं, देवळात असेल, आपल्या घरामध्ये असेल, तर अखंड जप हे ज्या वेळेला चालू होतात तर ते अखंड जपातून कंटिन्युअस एनर्जी ही पूर्ण स्तोत्र जो सूर्यापासून मिळणारी एनर्जी आहे, पृथ्वीवरची एनर्जी आहे, सृष्टीतील एनर्जी आहे, तर ते म्हणत असताना, अखंडपणे चालू असताना त्या मंत्रातून त्यांच्यातून एक लय निर्माण होते आणि ती लय एनर्जी पूर्णपणे तुमच्या अवतीभोवती तुमचा ऑरा जो असतो तो पॉझिटिव्ह करण्यास मदत होते आणि काही निगेटिव्ह शक्ती जर वावरत असतील तर त्याचा तुमच्यावरती परिणाम होऊ देत नाही. थोडक्यात तुमचं प्रोटेक्शन होतं. उमांशु जप हा अस्पष्ट ध्वनी, तुमची गात्र जेव्हा वावरत असतात, बोलत असतात आणि तुम्ही इतरांशीही संवाद साधत असता त्यावेळेला तो हलत चालत बोलत केलेला पण अस्पष्ट ध्वनी निर्माण करणारा असा जो मंत्र आहे हा उमांशु ध्वनी केव्हाही कुठेही करता येतो, सहज असतो, सुलभ असतो, म्हणून ह्याचा उपयोग अगदी 1000 पटीने वाढतो आणि तो जप हा करत राहावा असं मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करते. भ्रमर जप हा इष्ट मंत्र आहे. जसं मी मगाशी सांगितलं की वैश्विक जप ओम नमः शिवाय, तसा हा जो लय निर्माण करतोय तुमच्यामध्ये, ओंकाराने तुमचा आत्मा हा प्रभावित होतोय आणि तुम्हाला कुठेतरी जाणवतोय ती की एनर्जी पायाच्या नखापासून तुमच्या केसांपर्यंत वाहते, तर त्याला हा भ्रमर जप असं म्हटलं. या भ्रमर जपापासून तुमच्या पूर्णपणे रक्तामध्ये असलेली निगेटिव्हिटी, कार्बन डायऑक्साईड वगैरे सगळ्यांचं मिश्रण होतं आणि तुमची बॉडी पवित्र व्हायला सुरुवात होते. प्रदक्षिणा जप, प्रदक्षिणा जपामध्ये आपण एखाद्या देवळात गेलेलो असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्याला तो ईश मानून आपण त्यांना प्रदक्षिणा घालायला लागतो आणि तेव्हा जो जप म्हटला जातो, जसा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा जप जेव्हा आपण महालक्ष्मी मंदिरमध्ये प्रदक्षिणा घालत म्हणत असतो तर तो फक्त एक तास तुमच्या पुरता मर्यादित न राहता पूर्ण त्या मंदिरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्ती, अचल निचल असलेले पूर्ण पदार्थ आणि तसंच तिथं असलेली दैवी शक्ती यांच्याशी एकरूप होतो आणि त्याचा आपल्याला फायदा मिळू लागतो. या योगांमध्ये आपल्याला फायदे असे आहेत, एक तर मनुष्याचं चित्त एकाग्र होतं, मन एक केंद्रित करता येतं, सकारात्मक आपल्यामध्ये वाढत राहते, त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते, बुद्धी प्रगल्भ व्हायला लागते, एखादी गोष्ट ग्रास्प करायची असेल, मनामध्ये घ्यायची असेल तर ती पटकन घेता येते, आपली श्वास प्रक्रिया सुरळीत होते, श्वासोश्वास सुरळीत झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ही लय जी निर्माण होते तर त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारतं. मंत्र जपांमुळे जी स्पंदने निर्माण होतात, ध्वनी निर्माण होते, त्यामुळे चेतना प्रभावित होत राहतात आणि या चेतना प्रभावित झाल्यानंतर आपल्या भावना आणि चिंतन वाढत राहतं आणि त्यामुळे एकाग्र शक्ती ही आपली वाढत राहते. शरीरामधील हार्मोन्स बदलाची जी प्रक्रिया आहे
त्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथीतून जे स्राव येत असतात ते अगदी सुरळीतपणे येतात, योग्य वेळी येतात आणि त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य सुद्धा आपण चांगलं ठेवण्यास मदत होते. म्हणजेच स्वस्थ शरीर आणि सदृढ मन म्हणजे श्रेष्ठ मानव हे म्हटलं तर काही चूक नाही. आणि याच्यासाठी मंत्र योगा हा सगळ्यात चांगला आणि सहज सुलभ असलेला प्रकार आहे. आपला जन्म होतो तेव्हा आपण प्राणी असतो. ज्या वेळेला आपले संस्कार आपल्यावरती होत जातात तसं त्याचं रूपांतर मनुष्यामध्ये होतं आणि मनुष्यावरती जेव्हा योग आणि पूर्ण सृष्टीशी त्याची शक्ती जेव्हा तादात्म्य पावते तेव्हा त्याचं रूपांतर महामानवामध्ये होतं. हा ब्रह्मानंद मिळवणं, आत्मशक्तीचं ज्ञान मिळवणं म्हणजेच ही मंत्रशक्तीचा हे एक स्ट्रेंथन पॉइंट आहे. मंत्रशक्तीमुळे आपल्याला जी सकारात्मक ऊर्जा मिळत जाते त्या सकारात्मक ऊर्जा फक्त लहरीच फक्त निर्माण करत नाहीत आणि आपली चित्तवृत्तीच प्रफुल्लित करत नाही तर आपल्या अवतीभोवतीचं सुद्धा येणाऱ्या ज्या निगेटिव्ह वेव्ज आहेत तर त्यांचं सुद्धा रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये करण्याची ताकद या मंत्रांमध्ये आहे. मंत्र जपान नलयो मंत्र योगा असं जे म्हटलं जातं की मंत्र एकदम सहज आहे, सरळ आहे आणि या मंत्रांमुळे आपल्यामध्ये जे रूपांतर होणार असतं, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जी मिळत जाणार असते तर या मंत्रांच्या या उच्चारांमुळे आपली स्पष्टपणा, आत्मनिर्भरपणा, आपल्यामध्ये एकचित्त होत जाणं, कॉन्सन्ट्रेशन वाढणं, अभ्यासामध्ये लक्ष लागणं, एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला जर डिस्टर्बन्स येत असेल, आपल्या कुठल्या तरी जीवनामध्ये काही संकटांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर त्यावेळेला जर आपण मंत्रांवरती लक्ष केंद्रित केलं आणि मंत्रांचे जर उच्चार केले तर आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा त्या लहरी प्रवाहित होतात आणि त्या आपल्याला तेवढी ताकद मिळवून देतात किंवा अंतरून आपल्याला अशी जाणीव करून देतात की पुढे येणारं संकट हे तू या पद्धतीने नष्ट करू शकतो. आणि हीच ताकद, हाच आनंद हा मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 21वे शतक चालू आहे. या 21व्या शतकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी जी एक शक्ती आहे, मग ते मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, आपले सॅटेलाइट चॅनल्स असतील, इतक्या लहरी आपल्या अवतीभोवती असतात की आपला हा छोटासा मन, आपलं हृदय, आपली बॉडी ही त्याच्यासमोर काहीच नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जर भूकंपामुळे किंवा इतर कशामुळे जर गाडली गेलेली असेल आणि त्याच्याकडे जर मोबाईल असेल तर कित्येक अंतरावरून सुद्धा ती मोबाईलची रेंज तिथे खाली पोहोचते. सेम तसंच आपल्या बॉडीवरती सुद्धा याचे खूप वाईट परिणाम होतात आणि आता याचं प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे आपल्या तरुण पिढीवरती त्याचा खूप मोठा परिणाम होताना दिसतो आहे. लहान मुलं सुद्धा, या लहान मुलांच्या सुद्धा चिडचिडेपणा वाढला आहे. तरुण मुलं सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. पटकन एखाद्याने अपमान केला तर ते सहन करू शकत नाहीत आणि अशा गोष्टी समाजात वावरत असताना मंत्र योगा हा इतका सहज, सोपा आणि सुलभ उपाय आहे. या मंत्र योगाने तुम्ही तुमची आंतरिक शक्ती नक्कीच वाढवू शकता. मननात तारतेय यत्युच मंत्र परकितीत असं जे म्हटलं आहे याचा अर्थ असा की आपण एखादा मंत्र उच्चारत असताना आपले गात्र जे आहेत, आपले गाल जे आहेत, ओठ जे आहेत, आपली जीभ जी आहे, आपले त्यावेळेला कार्यरत असलेली बुद्धी जी आहे, ह्या सगळ्या सेल्स, यातल्या टिश्यूज ह्या पूर्णपणे प्रफुल्लित होतात, उल्लसित होतात आणि ह्याचंच रूपांतर जे मनशक्तीकडे होत राहतं. ही मनशक्ती तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या मनाला खूप मोठा आत्मनिर्भर आणि संयुक्त करत राहते. ही शक्ती म्हणजेच पूर्ण विश्वाशी तादात्म्य पावलेली ही शक्ती आहे. पूर्ण विश्वात सामावलेली ही शक्ती आहे. भले तुम्ही देव माना किंवा मानू नका, तुम्ही एखादी मूर्ती पूजा किंवा पूजू नका, पण तुमचे उच्चार जर स्पष्ट असतील, मनामध्ये जर पवित्र भावना असतील तर त्या उच्चारांनी निर्माण केलेली ही विद्युत लहरी, ही लहर तुम्हाला नक्की एक प्रकारे तुम्हाला ताकद देऊन जाते. आणि म्हणून आजच्या काळात मंत्रशक्ती किंवा मंत्रयोग ह्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्याला माहिती आहे पूर्ण सृष्टीची निर्मिती आपल्याला जी केलेली दिसते, वेदात काळापासून आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी मिळून, या 3 शक्तींनी मिळून ह्या पूर्ण सृष्टीची, ह्या पूर्ण अवकाशाची निर्मिती केलेली. ब्रह्म याचा अर्थ निर्माण करणारा, ही निर्माण करणारी ताकद, त्याला आपण ब्रह्मस्य म्हटलेलं आहे. महेश याचा अर्थ हा पूर्णपणे नाश करणारा आणि विष्णू हा पूर्णपणे पालन करणारा. म्हणजे एक निर्माण करतो तो ब्रह्म, पालन करतो तो विष्णू आणि नाश करतो तो म्हणजे
महेश, ह्या 3 शक्तींमुळे पूर्ण सृष्टी ही निर्माण होते, चालत राहते, त्याचं कार्य करते आणि काही कालांतराने ते नष्ट होत राहते. हा आपल्या या सृष्टीचा नियम आहे. या नियमांमध्ये वावरत असताना ओम हा जो आपला पूर्ण सृष्टी व्यापलेला जो मंत्र आहे, हा मंत्र मात्र सर्व काळ आपल्याला उपयोगात येतो. ज्या वेळेला आपण ओम असं म्हणतो तेव्हा त्याचा खरा उच्चार हा ओहम ओहम असं जर करत गेला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आंतरिक मध्ये तुमचे श्वासोश्वास सुद्धा खूप सुरळीतपणे चालायला लागतात आणि हे श्वासोश्वास प्राणायाम याद्वारे तुमची ही बॉडी मधल्या लहरी ह्या अत्यंत सुरळीतपणे चालत असल्यामुळे अंतःस्रावी ग्रंथी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतात. ते स्त्राव व्यवस्थित बाहेर येतात आणि त्याचं रूपांतर चांगल्या रक्तात होतं आणि पवित्र एनर्जी, सुरळीत एनर्जी ही आपल्या बॉडीमध्ये फिरत राहते. त्यामुळे ओम हा पूर्ण विश्वाचा मंत्र आहे आणि हा कुणीही केव्हाही कुठेही आणि चांगल्या प्रकारे उच्चार केली तर त्याची नक्कीपणे तुम्हाला हा फायदा होतो. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांनी हे नीटपणे लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्ण सृष्टीभर व्यापून राहिलेला हा ओम केवळ एक मंत्रच नाही तर तुमच्या अंतरंगामध्ये तो उमटणारा तुमचा आत्मशक्तीचा हा आरसाच आहे. दुसरा आहे ओम अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी ही ब्रह्माची जी ताकद आहे. जेव्हा आपण अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो तेव्हा मी स्वतः ब्रह्मभर व्यापून राहिलोय ही एनर्जी आपल्याला मिळत राहते. उच्चार ही तेवढाच तो स्पष्ट असला पाहिजे आणि जेव्हा तो उच्चार हा तुमच्या मनाच्या आतमध्ये जातो आणि तुम्हाला हे ब्रह्माचं रूप जाणवून देतो तर तेव्हा मात्र जो मिळणारा आनंद आहे, ज्या लहरी आहेत तर त्या तुम्हाला त्या बुद्धीला त्या उल्लसित करत राहतात आणि तुमची ही आत्मिक शक्ती ही वैश्विक शक्तीशी एकरूप होते आणि तेव्हाच तुमचं मानसिक कॉन्सन्ट्रेशन, आत्मनिर्भरपणा वाढायला लागतो. वेदकालीन वेदांमध्ये यजुर्वेद आणि सामवेद या वेदांच्या मध्ये उल्लेख केलेला आढळतो तो मध्ये गायत्री मंत्रांचा. देव, ऋषीमुनी, महर्षी ऋषी यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कायम उल्लेख येतो तो गायत्री मंत्राचा. आज आपण 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला तो मंत्र हा म्हटलेला आपल्याला जाणवतो आणि आपल्यावरती त्याचे संस्कार सुद्धा केले जातात की गायत्री मंत्र हा कायम म्हणत राहावा. गायत्री मंत्र हा वैश्विक मंत्र आणि सगळ्या मंत्रांचा राजा आहे असं म्हटलं जातं. गायत्री मंत्र हा एकच मंत्र जर तुम्ही जप करत गेला तर पूर्ण तुमच्या बॉडीमध्ये 24 तासांमध्ये तुम्हाला पाहिजे ती बदल तुम्ही घडवून आणू शकता आणि तुमचं आरोग्यही सुधारू शकता आणि मानसिक आरोग्यही तुम्ही सांभाळू शकता. हा गायत्री मंत्र हा कुठल्याही देवीचा मंत्र नाहीये तर गायत्री म्हणजे त्याचे जे 5 भाग आहेत की ज्यामध्ये असं म्हटलं जातं ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा जो मंत्र आहे हा उच्चार करत असताना ओम या ओंकाराचाच पूर्ण सृष्टीभर व्यापलेली जी एनर्जी आणि शक्ती आहे त्याचं आपण आवाहन करतो की ती शक्ती माझ्या बॉडीमध्ये येऊ देत. म्हणजे संपूर्ण विश्वात वावरलेली ती शक्ती या ओम म्हटल्याने सुरुवातीला आपल्या बॉडीमध्ये त्याचं रूपांतर होतं, ती येते. ओम भू. भू म्हणजे आपली धरती माता, ही शक्ती की जी धरती मातामध्ये आहे. धरती माता, पृथ्वी आपण म्हणूयात की जे घन रूपात आहे. पदार्थाचे 3 रूपांतर असतात, एक घन, एक द्रव आणि एक वायू आणि या तिन्हींमधून ही शक्ती प्रवाहित होत असते. काही वेळेला ती आपल्याला उपयोगात येते, काही वेळेला येत नाही. जी उपयोगात येते त्याला सकारात्मक ऊर्जा म्हणतात आणि जी उपयोगाला येत नाही, ज्या ऊर्जेपासून आपल्याला त्रास होतो त्याला आपण नकारात्मक ऊर्जा म्हणतो. त्यामुळे ओम भू म्हणताना आपण त्या पृथ्वीच्या त्या शक्तीला सुद्धा आवाहन करतो, घनशक्तीला सुद्धा आवाहन करतो की तू ही माझ्या या अंतरंगामध्ये वास कर. त्याच्यानंतर ओम भूर्भुव. भुवचा अर्थ असा आहे की संसार, पूर्ण संसार, पूर्ण समाज, पूर्ण पृथ्वीवरती व्यापलेले प्राणी, ते मग सजीव असतील, नंतर निर्जीव वस्तू, यांचं सुद्धा प्रत्येक कण आणि कण हा माझ्या या शक्तीमध्ये, या माझ्या बॉडीमध्ये तो रूपांतरित होऊ देत, ती शक्ती माझ्या बॉडीमध्ये येऊ देत. स्वाहा. स्वाहाचं आपल्याला माहिती आहे की अंतरिक्ष
आणि पूर्ण गॅलेक्सी ही एक पूर्ण पोकळी आहे, निर्मिती आहे. पण ती पोकळी सुद्धा जी निर्माण झालेली आहे त्यामध्ये सुद्धा कुठली ना कुठली तरी शक्ती निश्चितपणे इतकी मोठ्या प्रमाणात आहे की त्याचेच परिणाम हे आपल्यासारख्या प्राण्यांवरती सुद्धा होत राहतात. आणि त्यामुळे या अंतरिक्षाला सुद्धा आपण आवाहन करतो, स्वाहा म्हणतो, ओम भूर्भुवः स्वाहा, म्हणजे पूर्ण विश्वरूपात व्यापलेली ही जी शक्ती आहे ती माझ्या आत्म्यामध्ये येऊ दे. तस्यचा अर्थ आहे की सार, त्यातून राहिलेलं तत्व, म्हणजे पूर्ण व्यापून राहिलेली जी शक्ती आहे. तस्य विवृतरेण्यम, म्हणजे माझ्यामध्ये धारण होऊ दे. या पूर्ण विश्वात व्यापलेली, पूर्ण पृथ्वीमध्ये राहिलेली, अवकाशात राहिलेली, सूर्यामध्ये असलेली संपूर्ण शक्ती जी काय ऊर्जा आहे तर ती माझ्या या आत्म्यामध्ये विलीन होऊ देत, माझ्यामध्ये धारण होऊ देत. आणि बर्को देवस्य, की त्याला एक देवस्य येऊ देत. आपण देवत्व म्हणजे काय म्हणतो, एखादी मूर्तीला देवत्व प्राप्त होत नाही, तर आपल्या विचारांना जेव्हा एक सौंदर्य मिळतं, पावित्र्य येतं, त्याला आपण देवत्व म्हणतो. मग ते कुठल्याही दगडात सुद्धा असेल, कुठल्या मूर्तीत सुद्धा असेल, एखाद्या देवळात सुद्धा असेल किंवा एखाद्या व्यक्तीत सुद्धा असेल. म्हणजे आपले विचारच जर जेव्हा पवित्र असतात, जेव्हा ते सौंदर्यपूर्णक असतात, एखाद्या फुलांचा सुगंध दिलेला असेल, एखादं आपण पवित्र त्यांना अन्न दिलेलं असेल, ह्या सगळ्यातून जी पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण होते तेच म्हणजे देवत्व. तर हे बर्को देवस्य, की त्याला देवस्य स्वरूप येऊ देत. धीमही म्हणजे बुद्धीमध्ये त्याची शक्ती वाढू देत, त्याचं रूपांतर होऊ देत. आणि दियो योनहा, म्हणजे हे योग्य मला बनवू देत. पुणे या शक्तीने माझी बुद्धी ही तल्लख होऊ देत आणि बुद्धीमध्ये या सगळ्यांचं रूपांतर होऊ देत. आणि ही शक्ती आणि माझं आत्मा ही जी शक्ती आहे ती एकत्र होऊन जो आनंद निर्माण होते, जी उल्लसित एनर्जी निर्माण होते, तर ह्या आनंद आणि हे दर्शन मला घडू देत. म्हणून ह्या गायत्री मंत्राला असं म्हटलं गेलेलं आहे की राग लोभ तुमच्यामध्ये असलेला मद मत्स्य आणि जो काही अहंकार आहे ह्याचं पूर्णपणे निरासरण होतं आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो, एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण होते, पूर्ण विश्व आपल्याला आनंददायी दिसायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण हा जन्म घेऊन खूप चांगल्या प्रकारे आपण या पूर्ण विश्वाला काहीतरी चांगलं मदत करण्याचं कार्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. हाच या गायत्री मंत्राचा प्रमुख उद्देश आहे की मनुष्य फक्त प्राणी नसून तो महामानव बनावा आणि ब्रह्मानंद मिळावा आणि त्याला ह्या आत्म्याची जी ही वैश्विक एनर्जी आहे, चैतन्यमय शक्ती आहे, त्याचं दर्शन व्हावं. आणि म्हणून ह्या गायत्री मंत्राला सर्वांना अनन्य साधारण असं महत्व आहे आणि वेदांत कालापासून आहे. आता तर ह्याची धारणा खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, वाढलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हा गायत्री मंत्र अंगीकारून आपल्या आत्म्यातून आत्मिक शक्ती निर्माण करावी, त्याचं पावित्र्य जपावं, एवढंच मी सांगते. आणि मंत्र योगा याच्याविषयी मी आज तुम्हाला जी माहिती दिली आहे तर त्याचा तुम्ही अंगीकार करावा आणि आपल्या आत्मशक्तीही वाढवा. नमस्कार.